नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी, मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. CKD या आजाराची लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फारशी जाणवत नाहीत किंवा अजिबात जाणवत नाहीत. त्यामुळे रुग्णाचं या आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकतं. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये लघवीमधनं प्रोटीन जाणं, प्रोटीन्युरिया किंवा मायक्रो अल्ब्युमिन्युरिया नावाची गोष्ट होते आणि रुग्णाला ते कळत नाही. त्यासाठी रुग्णांना स्वतःची लघवी बघणं आणि लघवीमध्ये जर फेस होत असेल तर लघवीची तपासणी करून घेणं, किडनी फंक्शन टेस्ट पण करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आजार वाढू लागल्यावर काही लक्षणं दिसू लागतात. हातापायाला सूज येणं, भूक कमी लागणं, वारंवार ताप येणं. त्याचं कारण असते लघवीमधनं जाणारे WBCs म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स किंवा पस सेल्स. आजार वाढल्यानंतर म्हणजे युरिया वाढल्यानंतर किडनी फेल्युअर होणं म्हणजे युरेमिया मध्ये रुग्ण लँड होणं. युरिया नावाचा जो घटक आहे तो घटक धोकादायक आहे, जो प्रोटीन मेटाबॉलिझम मध्ये अमिनो ऍसिडमुळे तयार होतो, जो बाहेर टाकणं महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेला हा युरिया साठायला लागतो त्या कंडिशनला युरेमिया असं म्हटलं जातंय. आणि युरेमिया झाल्यानंतर रुग्णाला म्हणजे युरियाची लेवल वाढल्यानंतर रुग्णाला मळमळ होणं, उलट्या होणं, संडासला पातळ लागणं, अजून युरिया लेवल वाढल्यानंतर दम लागणं, वारंवार झोप येणं किंवा रुग्ण बेशुद्ध अवस्थेत जाणं आणि मग या स्टेज नंतर जर योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही तर रुग्णाचा मृत्यू ओढावू शकतो. ज्या वेळेला ही लक्षणं दिसू लागतात आणि युरियाची लेवल साधारणपणे 100च्या वरती किंवा 150च्या वरती असेल, म्हणजे प्रत्येक रुग्णानुसार यामध्ये फरक पडतो, त्यावेळेला कदाचित डायलिसिस करायला लागण्याची गरज असते. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आम्ही 1996 सालापासून विशेष रिसर्च बेस्ड उपचार करत आहोत. गेल्या 30 वर्षांमध्ये आम्ही 2,15,000 पेक्षा जास्त गंभीर आजारांवर किंवा ज्याला इनक्युरेबल डिसीज असं म्हटलं जाते असे आजार जसे की किडनी फेल्युअर आणि इतर आजार यांच्यावर यशस्वी उपचार केलेले आहेत. आपण स्वतःची काळजी घ्या. काही लक्षण दिसली तर न घाबरता आमच्याशी संपर्क करा आणि निरोगी आयुष्य जगा.